आजची आपली स्पेशल रेसिपी आहे बाजाराहून स्वादिष्ट पावभाजी, तीही खूप झटपट अशी 15 मिनिटात बनणारी। तर त्यासाठी सगळ्यात अगोदर आपण एक पेस्ट तयार करून घेऊया। त्यासाठी मी अद्रक घेतले, खूप सारे लसूण घेतले, त्यानंतर एक मिरची घेतली, जाडवाली मिरची घेतली कारण ती तिखट नसते म्हणून, ती पण एकच घेतली। तुम्हाला तिखट आवडत असेल तुम्ही जास्त घेऊ शकता, दोनच घ्यायचे, दोनहून जास्त नाही घ्यायचं। त्याच्यानंतर त्यात कढीपत्ता, कोथिंबीर, भरपूर कोथिंबीर, त्याचा पेस्ट तयार करून घेतलंय। त्याच्यानंतर कुकरमध्ये पाणी घेऊया व मी 5 बटाटे घेतले। 5 बटाट्यांना चांगलं त्याचं साल काढून चांगलं स्वच्छ धुवून घेतलं। त्याच्यानंतर त्यांना बारीक कट केले कारण मग ते शिजल्यानंतर आपल्याला मॅश करायला प्रॉब्लेम नाही येत। त्यानंतर परत एकदा धुवून त्याला कट करून कुकरमध्ये घातलं। त्याच्यानंतर ही कोबी घेतली व कोबीला बी स्वच्छ धुतलं व त्याला बारीक बारीक कट केलं। त्यानंतर मटर घेतले हिरवेवाले। त्यानंतर एक बीट घेतला, बीट पण अर्धा घेतला कारण बीटचा भाजीमध्ये कलर खूप छान येतो। त्यानंतर 2 वांगे घेतले, वांग्याचा फक्त वरचा भाग घ्यायचा व त्यालाही बारीक कट करून टाकलं। त्यानंतर थोडी हळद, थोडं मीठ व कुकर आपण गॅसवर ठेवूया। गॅसवर ते मस्तपैकी छान 4-5 शिट्ट्या होऊस्तोवर, मऊ होऊस्तोवर त्याला शिजवायचं। त्यानंतर मी सगळं व्हेजिटेबल्स कापले होते, शिमला मिर्च बारीक कट केली, कांदा, टमाटर, कोथिंबीर खूप जास्त बारीक चिरायची। त्यानंतर सगळे व्हेजिटेबल जे आपण शिजवले होते ते एका भांड्यात काढले व त्याला मॅश केलं। त्यानंतर बटर घेतलं, कढईमध्ये तेल कमी आणि बटर जास्त घ्यायचं। बटर नसेल तरी चालेल, नुसतं तेल असलं तरी चालतं। त्यानंतर ते सगळं गरम झालं का तेल, बटर, त्यात मी थोडं जिरं टाकलं। जिरं चांगलं फ्राय झालं का त्यानंतर आपलं जे पेस्ट तयार केलं होतं आपण सगळं अद्रक लसणचं वगैरे ते टाकायचं व त्याला खूप छान असं फ्राय होऊ द्यायचं। त्यानंतर खूप जास्त बारीक चिरलेला कांदा घेतला व त्यालाही शिजू द्यायचं। मिश्रण थोडं कोरडं वाटायला लागलं म्हणून मी थोडं तेल घातलं वरतून, कारण आपल्याला सगळं हे तेलात छान असं मऊसर होऊ द्यायचं आहे। त्यानंतर बारीक चिरलेलं टमाटर, बारीक चिरलेली शिमला मिर्च हे सगळं टाकलं व त्याला तेलात चांगलं मऊशीर शिजू दिलं। त्याला असं चम्मचने छानपैकी मॅश करायचं। तर आपलं हे छानपैकी मऊ झालं आहे। त्यानंतर मी मसाले घेतले, त्यात मिनी मॅगी मसाला घेतला, पावभाजी मसाला घेतला, थोडी चटणी घेतली, थोडी हळद घेतली चिमूटभर व आपलं जे आपण मॅश केलेले पालेभाज्या होत्या सगळ्या त्या टाकल्या व त्याला पण चांगलं मिक्स केलं। छानपैकी मिक्स करायचं। त्यानंतर थोडं मीठ टाकायचं, मीठ थोडं कमी टाकायचं कारण आपण शिजवण्याच्या वेळेस मीठ घातलं होतं, ते खारी नको व्हायला म्हणून। त्यानंतर ज्या पाण्यात आपण शिजवलं होते सगळे व्हेजिटेबल्स तेच पाणी यूज करायचं। ते पाणी मी सगळं त्यात घातलं व त्याला चांगलं शिजू दिलं। त्यानंतर त्यात अर्धा लिंबू रस घातला। त्यानंतर ही भाजी आपली रेडी आहे, अशी ठेवायची। त्यानंतर गॅस बंद करायचा कारण नंतर ती गार झाल्यानंतर परत थोडी कोरडी होते म्हणून अशी थिकनेस ठेवायची। त्यानंतर रेडी आहे आपली पावभाजी। त्यानंतर आपण पाव पण तळून घेऊयात, पावला मधून कट करायचे। त्यानंतर तवा गरम झाला का त्यात बटर नसेल तर तेल यूज करायचं। बटर विरघळलं का त्याच्यानंतर त्यात थोडा आपलं पावभाजी मसाला टाकला, त्याला मिक्स केलं व थोडी जी पावभाजी केली होती आपण ती टाकायची व कोथिंबीर टाकायची। त्याच्यानंतर पाव घ्यायचे, पावला दोघं साईडने ती भाजी लावायची व छानपैकी कडक होईस्तोवर छान असे तळून घ्यायचे नरम। रेसिपी नक्की ट्राय करा व रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।